24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. SBI लाईफ माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले खजिना मराठी चवीचा. अस्सल खा अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. वेन्यू पार्टनर एनराइज बाय सयाजी नाशिक. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास नाशिक सन्मान सोहळ्यात इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवराचं आणि टी व्हीवरून आम्हाला पाहणाऱ्या आमच्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून स्वागत करते. झी 24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. स्पेशल पार्टनर SBI लाईफ माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले खजिना मराठी चवीचा. अस्सल खा अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. आणि आपले आजचे व्हेन्यू पार्टनर आहेत जिथे हा सुरेख सोहळा पार पडतोय ते आहे एनराइज बाय सयाजी नाशिक. सर्व स्पेशल पार्टनर्सचे खूप खूप मनापासून धन्यवाद. रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे रवींद्र पाटीलजी आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते आपल्याला सांगणार आहेत की नाशिकमधील पुनर्वसनाची सध्या काय स्थिती आहे बांधकाम क्षेत्रातल्या आणि याविषयी अगदी सखोल आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. रवींद्र पाटील यांच्याशी संवाद साधणार आहे मी स्वतः. आणि मी पुन्हा एकदा विषयाचं नाव सांगते. नाशिककरांच्या स्वप्नांचं रिडेव्हलपमेंट. आणि असं नाव का ठेवलंय ते सुद्धा सांगते. आता आपण सत्राला सुरुवात करूया. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास नाशिक सन्मानमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपलं सत्र सुरू होणार आहे नाशिककरांच्या स्वप्नांचं रिडेव्हलपमेंट. आणि ज्याबाबत मी चर्चा करणार आहे रिडेव्हलपमेंट क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव असलेल्या रवींद्र पाटील यांच्याशी, ज्यांना टेक्नोक्रॅट म्हटलं जातं. नमस्कार सर, या सत्रात आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सुरुवातीला मी रवींद्र पाटीलजींची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. रवींद्र डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते प्रमुख आहेत. टेक्नोक्रॅट म्हणतात त्यांना. 1995 पासून रवींद्र डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ते लीड करतायत, सांभाळतायत. बांधकाम क्षेत्रात प्रचंड अनुभव आहे त्यांना. त्यांनी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, इंडिपेंडेंट विलास आणि कमर्शियल प्रोजेक्टसह 40हून अधिक प्रोजेक्ट्स आजवर पूर्ण केलेले आहेत. आणि नाशिकमधला सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट पूर्ण करून नाशिक शहराची प्रगती साधण्यात त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. रवींद्र डेव्हलपर्स हे दर्जेदार कामासोबतच वेळेत प्रोजेक्टची पूर्तता करण्यासाठी ओळखले जातात. ग्राहकांना कुटुंबासारखं मानून त्यांच्या इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी क्वालिटी कमिटेड म्हणजेच रवींद्र डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. बरं, मी आपल्याला सांगितलं की नाशिककरांच्या स्वप्नांचं रिडेव्हलपमेंट हे नाव का बरं ठेवलं. याचं मी कारण आता सुरुवातीलाच सांगणार आहे. खरं तर घर खरेदी करणं म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी अगदी आपलं स्वप्न साकार करण्यासारखं असतं. कारण आताच्या या जगात, महागाईच्या जगात स्वतःचं घर घेणं म्हणजे एखाद्या व्यक्तीची वयाची 60 येते स्वतःचं घर घेण्यात. आपण आपली सगळी जमापुंजी त्यामध्ये खर्च करत असतो. आणि म्हणूनच हे एक मोठं स्वप्न साकार होण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण आजच्या या सत्राला हे नाव दिलेलं आहे. या विषयाबद्दल आपण जाणून घेणारच आहोत रवींद्र पाटीलजींकडून. पण सुरुवातीला मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला टेक्नोक्रॅट का बरं बोलतात. टेक्नोक्रॅट असं म्हणणं, आमची पूर्ण फॅमिली टेक्नोक्रॅट आहे. आमचं पूर्ण फॅमिलीमध्ये सगळे सिव्हिल इंजिनियर आहेत. मिसेस, मी, मुलगा, सून सगळेच. आणि त्याच्यामुळे ते एक 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 जोडत गेले आणि ते सगळ्या आमच्या मित्रमंडळींमध्ये ती हे झालं आणि त्याच्यामुळे ते बोलायला लागले असं. अच्छा, बरं बरं. आता ना कसं आहे रवींद्रजी, खरं तर विकसित शहरांमध्ये सर्वात आधी आपण नाव कसलं घेतो तर मुंबई शहराचं घेतो, मागोमाग पुणे आणि त्यानंतर विकसित शहर म्हटलं की आपसुकच नाशिक शहराचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण तरीसुद्धा नाही म्हटलं तरी मुंबईमध्ये जेवढ्या टोलेजंग इमारती आहेत तेवढ्या काही आजही म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या उंच उंच इमारती पाहायला मिळत नाहीत. अर्थात बांधकाम क्षेत्रात अनेक आव्हानं असतील. रिडेव्हलपमेंट क्षेत्रात काय आव्हानं आहेत आपल्याकडून जाणून घ्यायचं रवींद्रजी. आता तसं
उंच इमारतींचा ट्रेंड नाशिकमध्ये आला आहे, पण तो थोडासा कोअर एरियामध्ये आहे, म्हणजे जिथं हाय एंडचे घरं बनतात तिकडे. आणि रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जर म्हणायचं असेल तर कोअर एरियामध्ये मेजर रिडेव्हलपमेंट आता सुरू आहे, की जसं की कॉलेज रोड, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, मेनली ह्या एरियामध्ये सगळ्यात जास्त रिडेव्हलपमेंट सुरू आहे. आणि तेथेच जुन्या इमारती पण सगळ्यात जास्त आहेत. पण रिडेव्हलपमेंट करताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, की आपल्या इथं छोट्या छोट्या इमारती खूप आहेत, छोट्या सोसायट्या खूप आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांची फार अशी कॅपॅसिटी नसते की ते रिडेव्हलपमेंट पूर्व जी तयारी करायची त्यांना ती करायची त्यांची क्षमता नसते, किंवा मग त्याच्यामुळे त्यांच्यात अनेक मतभेद असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी खऱ्या समस्या आहेत त्यांच्या महत्त्वाच्या, आणि तेच जेव्हा आमच्या समोर येतं ते सगळं सोडवणं हा फार मोठा चॅलेंज आहे आमच्यासाठी. बाकी त्याच्यानंतरचं बऱ्याचशा गोष्टी ह्या कायद्याच्या तरतुदींमध्ये बसवल्या की सगळंच जमतं मग. अगदीच. खरं तर कायदेशीर अडचणी कोणकोणत्या येतात हे सुद्धा पुढे जाणूनच घ्यायचं होतं आपल्याकडून, ते सुद्धा सांगा. कायदेशीर अडचणींमध्ये म्हणजे याच्यात वेगवेगळ्या परमिशन्स खूप आहेत. म्हणजे पहिलं तर आता DDIRची परमिशन होती, पण ती आता सरकारने बरीचशी रिलॅक्स केली आहे. तदनंतर दुसरं मग डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, तदनंतर कमेन्समेंट आहे. मग अशा गोष्टीच आहेत. फार काही कायदेशीर अडचणी नाही आहेत तसं म्हटलं तर, पण मुळात सगळ्यांचं एकत्र येऊन काम करण्याची जी अडचण आहे तो सगळ्यात मोठी अडचण आहे. अच्छा. खरं तर ना, जेव्हा आपलं घर हे रिडेव्हलपमेंटला जातं, म्हणजे बिल्डरांच्या दृष्टिकोनातून नाही तर एक सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करून आम्हाला हे सांगा, की मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, मी खूप पैसे खर्च करून, माझी स्वप्न खर्च करून एक घर विकत घेतलेलं असतं, आणि ते आणखी सुंदर होऊन मला आणखी मोठ्या एका टॉवरमध्ये घर मिळणार म्हणजे माझ्या डोळ्यांचे पारणेच फिटतात अगदी, आणि त्यासाठी मी होकार देते. पण अशा गोष्टीमध्ये ना फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता असते. कारण आपल्यासमोर एका मोठ्या घराचं स्वप्न असतं, किंवा तशी स्वप्न आपल्याला दाखवली जातात, पण त्यामध्ये आपण प्रचंड काळजी घेऊन निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं असतं, की आपला जो आहे तो एरिया आपल्याला मिळेल का, किंवा त्यापेक्षा वाढून मिळेल का, त्यासाठी आपण किती अधिक खर्च करायला हवा, डॉक्युमेंटेशन कसं करायला हवं, याविषयी आपण मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन युनॅनिमसली ठरवलं पाहिजे की बाबा आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं. त्याच्यात सोसायटी मेंबर्समध्ये मतभेद नसणं खूप गरजेचं आहे. तोच सगळ्यात मोठा अडसर आज नाशिकमध्ये आहे, की त्यांच्यातच मुळात हे नसतं, एकता नसते, आणि तिथून वादविवाद सुरू होतात त्यांचे, आणि मग ते एक चॅलेंज आहे मोठं. दुसरं, ते जर एकत्र आले आणि त्यांनी जर प्रॉपर सगळ्या गाईडलाईन फॉलो केल्या सुरुवातीच्या, पुनर्विकासापूर्वीचं जे एक आहे की बा काय काय आपण केलं पाहिजे. पुनर्विकासापूर्वी काय, तर आपण सगळ्यांची एक संमतीने सभा घेऊन एक संमती तयार केली पाहिजे किंवा आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे. आणि रिडेव्हलपमेंटला जाताना कुठली एकमेकांची हेवे दावे म्हणा किंवा एकमेकांचं काही हे नसता, फक्त सोसायटीचा पुनर्विकास करायचा आहे, आपलं सगळ्यांचं याच्यात हे आहे, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे त्यांनी. अगदीच अगदीच अगदीच. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे कुठलाही कायदेशीर अडचणी फार काही नाही आहेत. अडचणी फक्त एवढ्याच आहेत की आता जुन्या जो कोर एरिया आहे त्याच्यात ULCच्या खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत. तर ULC ॲक्टनुसार पण बऱ्याचशा अडचणी आहेत, त्याच्या बरेच पैसे भरावे लागतात डेव्हलपर्सना. त्यानंतर आता हे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला पण खूप खर्च आहे. आणि मुळात त्यांनी एकत्र येऊन जर सगळं केलं तर नवीन घर घेण्याचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हाचा तो आनंद फार वेगळा असतो. आत्ता आम्ही लेटेस्ट एक सगळ्यात मोठं जे रिडेव्हलपमेंट केलं योगेश अपार्टमेंट म्हणून शरणपूर रोडवरती, म्हणजे तो आनंद बघताना मला जो आनंद झाला, लोकांनी जेव्हा घरात राहायला गेल्यानंतर त्यांना जो आनंद झाला त्याचा, आणि तो आनंद बघताना आम्हालाही खूप आनंद झाला. जे आम्ही उलट नवीन बिल्डिंग जेव्हा बांधतो आणि जेव्हा आम्ही पजेशन देतो त्याच्यापेक्षा जेव्हा रिडेव्हलपमेंट करून मी पजेशन दिलं तेव्हाचा त्या मेंबरचा आनंद फार वेगळा होता. म्हणजे अगदी आपल्या कामाचं चीज झाल्याचं ते समाधान आपल्याला मिळत असेल. कारण त्यांच्या भावना त्या जागेशी होत्या निगडीत आधी. अगदीच. आणि आपल्या सुद्धा भावना रिडेव्हलपमेंट करताना त्या जागेशी जोडल्या जात असतील. अगदीच. प्रामुख्याने नाशिककरांनी पुनर्वसनाच्या ज्या बिल्डिंग्स होतात त्या बाबतीत धोके टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम निवड करताना सगळ्या ज्या काही कायदेशीर बाबी त्या त्यांनी सुरुवातीपासून पाळल्या पाहिजेत. तशा खूप काही किचकट नाहीत पण त्या पाळण्याची गरज आहे. आणि कुठल्याही डेव्हलपरची निवड करताना
त्यांच्या सर्व बाजू तपासून त्यांनी घेतल्या पाहिजे. सक्षम तो आधी असला पाहिजे, कायद्याचं ज्ञान याच्यात कायद्याच्या आणि टॅक्सेशनच्या खूप साऱ्या लिगॅलिटीज आहेत त्याच्यात. तर ते ज्याला माहिती त्यांनाच त्यांनी काम द्यावं शक्यतोवर. नवीन कोणी येईल आणि तो काहीतरी खूप जास्त देतोय म्हणून त्याला देऊन उगाच तो नंतर फसेल आणि तो यांनाही मग नंतर अडचणीत आणेल, असं कुठलंही काम न करता त्याचं सक्षम आहे का नाही तो सगळ्या बाजूने, की त्याला कारण एक प्लॉट घेऊन बिल्डिंग बांधणं आणि पुनर्विकास करणं याच्यात खूप मोठं अंतर आहे, जमीन आसमानचं. आपल्याला काय वाटतं की नाशिकमध्ये अशा अनेक इमारती आहेत का की ज्यांचं पुनर्वसन व्हायलाच हवं आणि नाशिक विकासात हे पुनर्वसन म्हणजे गुरुकिल्ली ठरू शकतं असं आपल्याला वाटतं का? हो, याची गरज आहे मॅडम. आता म्हणजे मी जे 3-4 हे सांगितले, तदनंतर पंचवटी एरिया आहे, इथं आज खूप गरज आहे. जुन्या इमारतींमध्ये त्या काळच्या सुविधा आहेत, जरी त्या ग्राउंड+2 जरी असल्या, पण आज 3ऱ्या मजल्यावर आणि जेव्हा त्यांनी घेतलं होतं तेव्हा त्यांचं वय आणि आजचं वयामध्ये इतका फरक आहे की त्यांना ते 3ऱ्या मजल्यावर जाणं खूप अडचणीचं झालं आहे त्यांच्यासाठी. एकदा आजारी पडले की खाली आणता येत नाही, वरती गेले तर खाली येता येत नाही, खाली आले तर वरती जाता येत नाही, अशा अनेक समस्या असतात. पाण्याच्या समस्या आहेत किंवा मेंटेनन्स झालेला नाही त्या बिल्डिंगांचं. मग तेव्हा खूप साऱ्या अडचणी त्या बिल्डिंग्समध्ये निर्माण झाल्या आहेत आणि त्यांचं आज सरकारने जे काही हे बनवलेत कायदे त्याच्याप्रमाणे बऱ्यापैकी चांगलं काही होऊ शकतं त्याच्यात, तर ते करणं फार गरजेचं आहे आज. रवींद्रजी, आज अनेक तरुण विद्यार्थी बांधकाम क्षेत्रात आपलं करिअर पाहत असतील, त्यांना सुद्धा आपल्यासारखं टेक्नोक्रॅट व्हायचं असेल, त्यांना आपण काय मोलाचा संदेश द्याल? नाही, ह्या व्यवसायात मॅडम फक्त तुम्ही कायदेशीर सगळ्या पूर्तता केल्या आणि सचोटीने जर काम केलं तर नाशिकसारखं काम करण्यासाठी कुठलं स्थळ नाही. नाशिकमध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीला ॲप्रिशिएट केलं जातं. अगदीच अगदीच. आपल्याला नाशिक बाबत भरभरून बोलायचं आहे, आपण बोलू शकता नाशिकच्या विकासाबद्दल. नाशिक म्हणजे अतिशय सगळ्या चांगल्या लोकांना. आता आम्ही मी बाहेरून आलेला व्यक्ती आहे. मी 30 वर्षापूर्वी नाशिक बाहेरून आलेले म्हणजे कुठून आलात तुम्ही? आद्याहून आलोय मी तसा. पण तेव्हा आज माझं नाशिकमध्ये कोणी नव्हतं, पण नाशिकने मला सगळं काही दिलं. पण आम्ही नाशिकची कधी प्रतारणा केली नाही. खरं तर बसलेले जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यामधून टाळ्या आल्या, म्हणजे त्यांना नक्कीच हे वाक्य रिलेट झाले असेल. कदाचित ते सुद्धा बाहेरून आले असतील, नाशिकमध्ये स्थायिक झाले असतील आणि या नाशिकच्या मातीने त्यांना आपलंसं केलं असेल. मी आपल्याला विचारलं की जे विद्यार्थी असतील, जे बांधकाम क्षेत्रात आपलं करिअर करू पाहत असतील, त्यांना आपण काय सल्ला द्याल? मेहनत आणि सचोटीने जर काम केलं ह्या व्यवसायात, तेवढ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सचोटी, मेहनत आणि चिकाटी असली पाहिजे. बाकी अगदीच अगदीच. सगळं काय आपोआप होतात सगळ्या गोष्टी. मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आपण दिलेला आहे. रवींद्रजी, खूप खूप आभार. आपण या सत्रात सहभागी झालात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स, कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. SBI लाईफ, माझ्यासाठी, माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स, ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. वेन्यू पार्टनर एनराइज बाय सयाजी, नाशिक.